चला पुन्हा आपण मॅचकडे वळतोय जिथे पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। एका साईडने अजलान स्फोट भाबाळी बी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल गोरसई बी म्हणजे अर्थातच सन्मान आदरणीय बाबी सरांचा संघ। मात्र आज बाबी सर या ठिकाणी नाही आहेत, कदाचित ते IPL हे टुर्नामेंट एन्जॉय करतात। चला बाबाले बी संघ आपण जास्त उशीर करताय, लगेचच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत। आपण पाहतोय गोरसी बी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। संदेश केणे आणि त्याच्या साथीनं सूरज केणे। चला मॅच ऑन करा। चला बाबाले संघ आपण खूप उशीर करतात, त्यामुळे तुम्हाला पॅनल टीच्या समोर जावं लागेल। ऑर्गनाइज कमिटीकडे सूचना येते, आम्ही ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। लगेचच मॅच ऑन करा। आपण पाहतो या ठिकाणी टॉस जिंकला होता गोरसी बी टीमने आणि इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षण दिलंय। त्या अर्थातच अजला स्फोट भावली बी संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय सूरज केने आणि त्याच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळेल संदेश केने। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। ही देखील मॅच चांगली रंगेल, याच्यात मात्र देखील शंका नाही आहे। त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान आदरणीय जांभेली गाभाचे वैभव दादा पवार यांचं इथे आगमन झालं गेले। त्यांना देखील विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। जवळ पुढे मॅचच्या दिशेने आपण मॅच या ठिकाणी एन्जॉय करतोय। पहिल्याच फेरीतील तिसरी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते। अजलन स्पोर्ट भावाले बी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट गोरसई बी या संघ तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळेल। आज मात्र या ठिकाणी बाबेसर पवार आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर A1 पवन आज मात्र दोन खेळाडू नाहीये, त्या IPL ही टुर्नामेंट एन्जॉय करतात। त्यांना देखील त्या स्पर्धेकरिता भरपूर साऱ्या शुभेच्छा। परंतु हा बॉल देखील आपण पाहतोय अगदी आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये। डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। ताच जर आपण जर पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल इथं डॉट फेकलाय। गोलंदाज पाहायला मिळतील तुम्हाला पहिल्या षटकामध्ये। पापरपेचा पहिला षटक भाबाळे बी टीम कडनं तुम्हाला पाहायला मिळतात। गोलंदाज नवनाथ, परंतु हा बॉल देखील शरीरावरती जाऊन धडलाय। कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे, कदाचित स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतात सूरज केने। आदिल एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे, त्याच्या पाठमधून नेहमीच आपण पाहतोय चांगल्या धाबा येत असतात, परंतु आता इथून नवनाथनं 2 चेंडू लगातार डॉट फेकलेत, म्हणजे सध्या तरी गोलंदाजी अचूक टप्पावरती केली जाते। डॉट बॉल पाहायला मिळतात, परंतु हा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र टाकलाय गोलंदाज नवनाथनं, परंतु त्याला अक्षरशः खोदून काढलाय। तिथे मिळेल फक्त सिंगल धाव। मी म्हणेन सूरज सर या ठिकाणी पाहिलं गेलं तर सूरज आणि त्याच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील संदेश केने। हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इंडियन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात। लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आहे। सातत्याने राहुलजी चव्हाण सर सांगतात ना की गोलंदाजाला नेहमीच डोकेदुरी ठरू शकतो, परंतु सध्या आपण पाहतोय थोडंसं विवरचना देखील या ठिकाणी वेगळी पाहायला मिळते। सुरुवातीला आपण पाहिलं लॉंग ऑन लॉंग ऑफला, परंतु आता लॉंग ऑन आणि मिड विकेट अशी दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात। पण यार राईट मध्य विकेट नवनाथ। ओ लेफ्ट राईट शॉट, वॉड शॉट आपण पाहतो। पहिलाच बॉल फेस केला, फलंदाज संदेश केने त्याच्या बॅट मधून आलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर।
इथे धावा मिळतील 6 षटकार. आपण पाहिलं तर सूरज केनी आणि त्याच्या साथीने संदेश केनी मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बॅटिंग. सुरुवातीला पाहिलं 2 चेंडू फेस केलेत सूरज केनीनं, फक्त 3 चेंडूवरती फक्त सिंगल आली आणि त्यानंतर संदेश केनी पहिलाच बॉल फेस केलाय, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. तबसुंका पुढे सरकेल फ्लाय होईल 7 धावा फलकावरती. सध्या तरी आपण पाहतोय गोरसे बी संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. आज मात्र बाबेसर पवार आणि त्यानंतर A1 पवन या टीम मध्ये ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. का तर त्यांनी उल्लेख देखील केला की आयपीएल ही टुर्नामेंट ते एन्जॉय करतात, त्या स्पर्धेमध्ये ते खेळतात, परंतु त्याची सर कमतरता या ठिकाणी जाणवत नाहीये. बॉल पुन्हा एकदा फेकून दिलाय डीप फाईनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक नवनाथच्या विरोधात हा 2 बॉलवरती 2 षटकार. धावसंख्या फ्लाय झाली आहे 13 धाबा फलकावरती. पहिल्या पूर्वार्धामध्ये जितक्या धाबा गोरसे बी टीम ॲक्वाडेलला, तेव्हा मात्र दुसरा डावामध्ये त्यांना धाबा कदाचित डिफेंड करण्यासाठी या पुरेशा ठरू शकतात. चला मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्तता करा. चला मी सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की चेंडू तुम्हाला चॉईस दिला जाणार नाहीये. चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तरी देखील जो आयोजक बॉल देईल तोच तुम्हाला त्या बॉलवरती खेळावं लागेल, हे देखील लक्षात असू द्या. आपण पाहतोय त्या ठिकाणी फलंदाज संदेश केणीच्या पाठमधून लागोपाठचे 2 षटकार आलेत. नवनाथ वरती आता थोडासा या ठिकाणी दबाव आहे, कारण सुरुवातीला पाकलं जेव्हा जेव्हा षटकार गोलंदाजीच्या विरोधात येतात ना, तेव्हा तेव्हा थोडासा दडपणाखाली गोलंदाजी केली जाते. परंतु संदेश केने थांबायला नाव घेत नाही. लेफ्ट हँडेड फलंदाज हे क्रिकेटमध्ये घातकी मानले जात आहेत आणि सध्या तरी संदेश केने वाट लाजवाब बॅटिंग करतोय. 13 धावा दाफलक. शेवटचा बॉल स्टील टू गो. या वेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, चेंडू पडल्यानंतर प्रचंड उसळी घेणारा बॉल होता आणि तिथे पाकलं गेलं तर डॉट बॉल आलाय. पाहता पाहता इथे आपण पाकलं गेलं तर पहिलं पिबनचं षटक झाले समाप्त आणि पहिल्या पिबनच्या षटकामध्ये धाबा अखेरी जाऊन पोहोचल्यात बिनबाद 13 धावा फलकावरती. पहिलं षटक आणि पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय गोरसे बी टीम बिनबाद 13 धावा दाफलकावरती जाऊन पोहोचली. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राईट ओव्हर द विकेट ना गोलंदाज पाहायला मिळतील योगेश भालेकर, परंतु पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नवनाथला पाहिलं. 6 बॉलमध्ये त्याने 13 धावा खर्च केले. पार्टनरशिप कदाचित त्यांना या ठिकाणी इथून विकेट सेक्रिफाइस करावा लागतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय बाची लिडिंग एज आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागत असताना गोरसे बी टीमला, सूरज केने बॅक टू डग आउट. त्याच बरोबरीने आपण पाहतोय अगदी टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक मोठं नाव आहे भावेश पवार, परंतु त्यांचे छोटे बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. न्यू बॅटर ऋषभ पवार आपण पाहतोय ऑन स्ट्राईक खेळतील. अगदी विचार केला तर सन्माननीय भावेश दादा पवार मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव आहे आणि त्यांचे छोटे बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऋषभ पवारला आपण पाहतोय ज्या पद्धतीनं मोठ्या बाबानं कामगिरी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव मिळवलंय आणि त्याच पद्धतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावे लागेल फलंदाज ऋषभ पवारला, परंतु त्याच्या विरोधात सध्या गोलंदाजी करेल योगेश भालेकर. ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत. षटक क्रमांक 2. या बॉल्स आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, पहिलाच बॉल फेस केलाय, त्याला फेकून दिलाय सरळ डीप फाईनला, बाउंड्री लाईन क्लिअर करत ऋषभ पवारच्या बॅटमधून दणदणीत पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार.
अगदी यावेळेस आपण पाहिलं पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळलाय ऋषभ पवार, परंतु त्या ठिकाणी पाहिलं गेलं एक धाव कंप्लीट केले. टीम मधून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले. तोटशी फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळते. तिथे 2 धाबा, तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी यशस्वी रीतीने कंप्लीट केली जाते. जिथे सर राऊत सर 2 धावा होत्या तिथे 3 धाबा या ठिकाणी अकवडल्या जातात, यासाठी सर की काय ऋषभ पवार ओळखले जातात आणि सध्या त्याच्या बॅटमधून धाबा यायला सुरुवात झाली आहे. अगदी आपण बघल्या धावसंख्या दाफलकावरती फ्लाय होईल धावसंख्या दाबून पोहोचली आहे. तब्बल 1 बाद 17 धाबा दाफलकावरती स्कोर द बोर्ड पाहायला मिळतात. सॉरी क्षमा असावी 20 धाबा 20 धाबा दाफलकावरती. षटक क्रमांक दुसरा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे आपण पाहतोय. पंचांचा सॉफ्ट सिग्नल इथे पोहोचला जाईल. त्या ठिकाणी व्हाईट बॉल आहे. ऑफस्टिकच्या वरून जाणारा हा बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही आहे. 21 लॉस ऑफ 1 विकेट. 21 धाबा दाफलकावरती पाहायला मिळतात. स्कोर इन द बोर्ड आपण पाहतोय सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 13 धाबा, परंतु या षटकामध्ये गोलंदाज योगेश ला कमबॅक करावा लागेल, परंतु पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू लांब ठेवले जात आहेत आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय लेफ्ट हँडेड फलंदाज संदेश केने हा चेंडू डॉट खेळत असताना पाहायला मिळाला आहे. सुरुवातीला पहिल्या 99 वरती त्याने आक्रमण केलं. 2 चेंडूवरती 2 षटकार लगावल्यानंतर लगेच थोडंसं कमबॅक होतं, परंतु या षटकामध्ये योगेशनं कमबॅक करायला सुरुवात केली आहे. परंतु पुन्हा एकदा अगदी ताच लेंथ लाईनवरती गोलंदाजी सातत्याने केली जाते. इथून राऊत सर योगेशला माहिती आहे की इथून अशा पद्धतीचे चेंडू जर फेकले मैदानाच्या आतमध्ये तर कदाचित संदेश केनेला थांबवणं इथं यशस्वी ठरू शकतं आणि त्याच सध्या अनुषंगाने संदेश केने अगदी बाट पासून चेंडू लांब ठेवले जातात आणि त्यांना सातत्याने चेंडू निर्धाव फेकले जातात. डॉट बॉल आपण पाहतोय लेफ्ट हँडर फलंदाज, परंतु पुन्हा एकदा पाहतोय ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली, मात्र एका सभेवरती समाधान व्यक्त करत असताना दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. खरं तर पाहिलं गेलं तर राहुलजी चव्हाण सर गोरसे बी टीम म्हटली तर भिवंडी परिसरातून एक नामांकित संघ आणि जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेटची स्पर्धा होत असते ना तेव्हा तेव्हा नेहमीच गोरसे बीच संघाचं आदराने नाव घेतलं जातं. भिवंडीचा हा मोठा संघ आय प्राऊड ऑफ यू भिवंडी या संघात या शहरातील एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी अजलान स्पोर्ट भाबाळी बीट टीमच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळालं. सातत्याने आपण पाहिलं मोठमोठे संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असतात, परंतु आज भाबाळे संघ सध्या तरी मी म्हणेन गोरसे बी टीमच्या विरोधात त्यांना चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 5 षटकांची मॅच इथे आपण पाहिलं गेलं तर इथून दफलकावरती आपण पाहतोय स्कोर इन द बोर्ड 22 धाबा दफलकावरती. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 13 धावा, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 9 धावा कमबॅक एकची गोलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अजलान स्पोर्ट भाबाळी बी टीमकडनं सूरज केने तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी आपण पाहतोय सूरज केने ओव्हर नंबर 3 मध्ये आलेत. राईट बोथ विकेट. यावेळेस पहिलाच बॉल लेफ्ट हँड शॉट स्ट्राइक वरती संदेश केने, परंतु लॉंग गॉनला टीपला जाहीर देईल आणि संपवलाय फलंदाज संदेश केनेचा खेळ. बॅटर आउट. या ठिकाणी जर पकडलं गेलं तर लॉंग ऑनला फटका एक्झिक्यूट केला होता संदेश केनेनं, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होते. भरपूर चांगला त्याने झेल टीपला आणि तिथे अगदी विकेट आली आहे संदेश केनेची. सातत्याने पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा आक्रमकता त्याने केली होती. दुसऱ्या षटकामध्ये योगेशनं थोडंसं शांत ठेवलं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सूरजनं इथे कमबॅक केलाय. मोठी विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेट नंबर 4 वरती किशोर मुकादम या ठिकाणी पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक आहेत उर्फ बाबू या नावाने ते फेमस आहेत. पण या ठिकाणी पाहतोय आमचे
गुणलेखक अर्थात तुमच्या आमचे सर्वांचे लाडके जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये स्पर्धा होत असते तेव्हा तेव्हा मात्र राहुल दादा चव्हाण यांचा आपला नेहमीच आवाज ऐकायला मिळतो आणि आज मात्र ते गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत. सातत्याने दोन्ही काम त्यांच्या माध्यमातून केले जातात. त्यांना माहिती आहे स्पर्धा आपली घरची आहे आणि घरच्या स्पर्धेमध्ये आपल्याला अफाट मेहनत करायची आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी गुणलेखकाचं सातत्याने काम ते आमच्यासोबत आज करतात. आज खरं तर माझे एक स्टार चांगले आहेत की राहुल दादा चव्हाण यांच्यासोबत आज काम करायला संधी मिळाली आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करील. ज्याने आज मोठमोठे संघ आहेत आणि मोठमोठ्या संघांबरोबर आम्हाला समावेश करण्याची संधी दिली आहे. त्यांचं मी कौतुक करीन. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अगदी चेंडू पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल होता. अगदी डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज सूरज केने तुम्हाला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये सध्या तरी बॉलिंग अटॅक इथे पाहायला मिळते. आपण पाहिलं गेलं तरी दफलक या ठिकाणी हलतं ठेवण्याचं काम सध्या दोन्ही खेळाडूंना करावं लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता त्याला पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज किशोर मुकादमच्या बॅटमधून षटकार. धावफलक षटकाराने बोर्ड सर्किल आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड इथे या ठिकाणी पाहायला मिळतात. पगला पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण या ठिकाणी पाहतोय अगदी किशोर मुकादम देखील त्याच्या बॅटमधून आता धावा यायला सुरुवात झाली आहे. शॉर्ट ऑफ लेन तिथे आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील ऑफिशियल पंच तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. केपी अर्थातच कुणालजी पेनकर ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल एक. त्या ठिकाणी पुन्हा एकदा बिगिट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज किशोर मुकादमचा, परंतु तिथे आपण पाहिलं गेलं तर पाटकेट म्हणजे अर्थातच एक धाव एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते 32 धाबा धावफलकावरती. 32 धाबा धावफलकावरती स्कोर ऑन द बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती गोलंदाज सूरज केने ओव्हर नंबर 3 मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. समोर फलंदाज विशाल, परंतु इथून जर ऋषभ क्षमा असावी ऋषभ पवार आहेत आणि हा चेंडू देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहता पाहता 3 षटक झाले कंप्लीट. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना गोरसे बी संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद 32 चा बाद फलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड. चौथं षटक ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज योगेश या ठिकाणी पाहायला मिळतील ज्याने षटक क्रमांक 2 हाताळलं होतं आणि तोच योगेश पुन्हा एकदा आपण पाहतोय स्पीड मधील 2रं षटक घेऊन आलाय आणि कुठातील 4थं षटक योगेश. ग्लास बॉल अगदी लेग स्टिकच्या बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल एकाच्या मदतीने धावसंख्या धाव पॉईंट पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. सुरुवातीला पाहिलं योगेशने 2रं षटक हाताळलं होतं तब्बल 6 बॉलमध्ये अगदी मी म्हणेन 9 धावा त्याने खर्च केला होता आणि एक महत्वाची विकेट देखील त्याने बाहेर काढली होती, परंतु तोच गोलंदाज सध्या षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला हुक केलाय पाठवलंय फाईन मध्ये. त्या ठिकाणी शतरक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. टीपला जाहीर देईल लागणारा 3रा धक्का गोरसे बी टीमला 33 वरती 3 फलंदाज बाद. त्याचबरोबर आपण पाहतोय सन्मान आदरणीय हरिजी बोराडे साहेबांचं इथे आगमन झालं गेले. त्यांना देखील विनंती केली की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला गोरसे बी संघ आपण स्पीडअप करा खेळण्याकरता. अजून आपल्याला जवळपास 3 ते 4 सामने या ठिकाणी अजून आखवडायचे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. गोरसे बी संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात.
आणि त्याचबरोबर पाहतोय मेघराजजी केने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. A1 पबनचे छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहतोय त्या ठिकाणी दोन बंधू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. अगदी स्ट्राइक वरती मेघराज केनी, परंतु हा बॉल देखील मिस्ट्रामिक स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. टीपला जाहीर देईल मेघराज केने. स्वस्तामध्ये बाद, फलंदाज बाद. या ठिकाणी जर पाकले केलं तर जवळपास 4 फलंदाज बाद झालेत. गोरसे बी हा संघ सुद्धा तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. तवसंख्य दाफलगावरती 7 सेकंद स्थिरावली. ते आपण जर पाकले गेलं तर इथून 33 धाबा दाफलगावरती 33 वरती 4 आहेत. गोरसे बी संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. सध्या जर आपण जर पाकले गेलं तर इथून मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल झालाय कपिल केने आणि त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील ऋषभ पवार आहेत. भावेश पवारचे छोटे बंधू नॉस्ट्रा गेंडवरती आपण पाहतोय. त्यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लेफ्ट केले शॉट. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात परंतु दुसरी धाव देखील त्या ठिकाणी सहज रीतीने कंप्लीट आहे. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न परंतु सरळ नाकार दिलाय. खरं तर बराच काळ का होईना परंतु आता सिंगल डबल मध्ये धाबा घेण्याचं काम सध्या तरी केले जात आहेत. जवळपास 4 फलंदाज बाद झालेत. सध्या तरी मी म्हणेन गोरसे बी संघ 4 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं दडपणाखाली बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. कारण ऋषभ पवार आणि त्याच्या साथीनं कपिल केने हे 2 खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. हो, यावेळेस स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे आपण जर पाकले गेलं तर डॉट बॉलची सांगता करत असताना विकेट आहे. सॉरी, विकेट, फलंदाज बाद. रोहन केने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहतोय षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती गोलंदाज योगेश पाहायला मिळतात. मात्र या षटकामध्ये धाबा जितक्या पाहिजे होत्या तितक्या धाबा या ठिकाणी पाहायला मिळत नाही. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी मोठा फटका खेळायचं होतं. पाट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. तिथे डॉट बॉलची सांगता केली गोलंदाज योगेशनं. परंतु या षटकामध्ये जर पाकलं गेलं तर योगेशनं भरपूर चांगली सध्या तरी गोलंदाजी पाहायला मिळते. 4थं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी पाहायला मिळते योगेश. तसंख्या तास ठिकाणी स्थिरावली. आपण पाहतोय 35 धाबा दाफलगावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं परंतु जमलं नाही. सरळ चेंडू शरीरावरती जाऊन उधळलाय आणि पाहता त्या ठिकाणी सिंगल धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट केली. 4थं षटक कंप्लीट झालंय. पाहता 4 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर गोरसे बी टीम जाऊन पोहोचली. तब्बल 5 बाद 36 धाबा दाफलगावरती. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल वणू स्पोर्ट जयनुमान टेंबिवली त्याच्या अगेन्स्ट धानिवली संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच या. आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. वणू स्पोर्ट जयनुमान टेंबिवली त्याच्या अगेन्स्ट धानिवली संघ.
धाणीव संघ, सॉरी क्षमा असावी. शेवटचं षटक ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाज विकेश पगलास बॉल या ठिकाणी आपण पाहतोय लेग स्लिप मध्ये झालेली चूक आणि बॉल सरळ चाललाय अगदी लॉंग स्टॉपला मिळतील दाबा 4. विकेश पाहायला मिळतात परंतु पगलाच बॉल वरती फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती होते रोहनच्या बॅट मधून हा चौकार आलाय. इथे आपण जर पाकलं गेलं तर ताबा कशा आहे उद्या ताबा येणं गरजेचं आहे. सध्या तरी गोरसे बी संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. तर पाहिलं गेलं तर 5 विकेट संपादित केलेत परंतु इथून जर पाकलं गेलं तर तवसंख्य दफलकावरती पाहायला मिळतील 40 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड इथं पाहायला मिळतील अजूनही या षटकातील 5 चेंडू शेष आहेत. 5 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्यावरती केलाय कन्वर्ट आणि बॉलला फेकून दिलाय सर लॉंगॉनच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आपण पाहतोय रोशनच्या बॅट मधून रोहनच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके सध्या तरी दाखवत असताना फलंदाज रोहन तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी पगला चेंडूवरती चौकार लॉंग स्टॉप रिझन मध्ये पाहिला त्यानंतर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार ठोकला. तो संख्या पाहायला मिळेल 46 धावा दाफलकावरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी सफल खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्ट्राईक घेण्यासाठी ऋषभ पवार या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे. कदाचित तिथे धाव न घेणं पसंत केलं फलंदाज रोहननं परंतु तिथे निर्धाव चेंडूची सांगता केली आहे विकेश या गोलंदाजांना. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 3 बॉल मध्ये इथून किती धावा बनवल्या जातील तो संख्या पाहायला मिळेल 46 धावा दाफलकावरती. शॉर्ट ऑफ लेन इथे आपण पाहतोय बॅट वरती कन्वर्ट केलाय जितक्या वेगाने बॉल प्रचंड वेगाने चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका गोरसे बी टीम कडून रोशनच्या बॅट मधून षटकार. हे संगत असताना पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहतोय मोठ्या शैलीचा खेळाडू त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या आतापर्यंत धाबा आल्यात परंतु या बॉलवरती देखील कन्वर्ट केलाय. मिस्ट्रामिंग स्ट्रोक झालाय मिड विकेट रिजनला खेळाडू सज्ज संपवलाय फलंदाज रोहन केनी जगेल फलंदाज बाद. का बॅटिंग राहिली आहे त्याच्या बॅट मधून जर पकडलं गेलं तर 2 षटकार 1 चौकार लाजवाब बॅटिंग. जिथे षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती धावा आल्या नव्हता परंतु त्यानंतर आपण पाहतो इथून 5व्या षटकामध्ये धावा भरपूर चांगल्या आकवडल्यात. शेवटचा बॉल त्यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडूला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहतो शेवटच्या बॉल वरती
जतीन पवार होते त्याच्या पाठमधून हा चौकार. आता या ठिकाणी पकला पूर्वार्धामध्ये गोरसाई बी टीम कडनं विचार केला तर पकला डावामध्ये बॅटिंग करत असताना 30 बॉल मध्ये 56 धाबा दाखल कबड्डी बनवल्या गेल्या. 57 धाबांचं लक्ष ठेवलंय असल्यान स्पोर्ट भावाले बी टीमच्या विरोधात. परंतु नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे वणू स्पोर्ट जे हनुमान टिंबिवली त्याच्या अगेन्स्ट धानिव हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच या टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. चला ठिकाणी आपण पाहतोय पगला पूर्वार्धामध्ये 56 धाबा दाखल बनवले गेल्यात. 57 धाबांचं लक्ष ठेवलंय ते अर्थातच अजलान स्पोर्ट भाबाले बी टीमच्या विरोधात. 30 बॉल मध्ये 57 धाबा या कशा बनवल्या जातील इथून धाबा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील या ऐकूया कॉम्बॉक्स मधून याच विभागातील एक दर्जेदार सुमुद्राबास राहुलजी सरांचा आवाज. थँक्यू सो मच. चला सलामी जोडी पाठवा लवकरात लवकर टीम भावाळे. थँक्यू सो मच सोनू अगिवला सरांचा आवाज आपण ऐकतोय. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जर्मन जोबेली व ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव आयोजित स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 3 आणि दिवस क्रमांक 3 मध्ये तुम्ही पाहताय एक मोठी लढत मैदानावरती पाहायला मिळेल. भिवंडी तालुक्यातील दोन्ही ताकदवर संघ मैदानाच्या मध्ये तुम्हाला खेळताना दिसतात. एका बाजूला तुम्ही पाहताय मैदानावरती संघ गोरसई बी तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती विधी 11 भावाळे बी. विवेकदादा पुरस्कृत विवेकदादा तरे जे आशिळे गावचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. काल रात्रीमध्ये खर तर विवेकदादा तरे पुरस्कृत हा संघ आपण पाहिला आणि काल खर तर रनरअप राहिले गोरेगावच्या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. आणि त्यांच्या माध्यमातून आज बाबाडे सगळं खरं तर बांधण्यात आलाय पुरस्कृत करण्यात आलाय. तर दुसऱ्या बाजूला गोरसई बी मेहरदादा आरिवले पंसीपाड्याचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून गोरसई बी संघ बांधण्यात आलाय. भारी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 चा खेळ पार मिळेल. सूरज पहिलाच बॉल खेचला ऑन साईडला लांबच लांब दूरच दूर हा लांब पल्ल्याचा षटकार. ट्रॅक वरती तुम्ही पाहताय सूरज केणे तर बॅटिंग ट्रॅक वरती देखील सूरज केणे
आणि अखेर पहिल्या बरोबर ती बावळेचं केने इथे तुम्ही पाहताय हा बी ठरलाय. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. दणदणीत सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट या बॅटमध्ये 57 धाबा चेस करायच्या त्या अनुषंगानं बॅटिंग पाहायला मिळते. पहिला बॉल षटकार. पुढच्या बॉलवरती ड्राईव्ह केला. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. डीपमधून खेळाडू पोहोचतात. 2 धाबे ते भेटतील या शंकात नाहीये. बेगावरती स्वार असलेला खरं तर हा बॅट्समन तुम्ही पाहताय. 2 धाबा त्याने एकवटल्यात आणि 2 धाबाच्या साथीने धावफलक 8 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर जय बजरंग बाबाळे बी असंख्य मैदानावरती खेळतोय. मयूरदादा अरिवले खरं तर पंसीपटाचे पुरस्कार त्यांच्या बाजूतून असंख्य बांधण्यात आलाय. राऊत विकेट. हा ट्रॅकर बॉल बॅटच्या टोनला स्पर्श झाला आणि खेचला ऑन साईडला. पूल केलाय. पूल ठरतोय पॉवरफुल सक्सेसफुल बॉल सीमा पार. षटकार. पहिला बॉल षटकार. त्यानंतर दुहेरी पुन्हा एकदा पूल केलाय. षटकार टोकला. त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता वेगानं पुढे सरकली आहे. 14 धाबा धावफलकावरती पार मिळतील. टार्गेट या मॅच मध्ये 57 धाबाचे आहेत. त्याच 57 धाबा चेस करत असताना तुम्ही पाहताय सूरज केने आक्रमक पवित्रा घेतला या मॅच मध्ये. अदलान स्पोर्ट्स या नावाने संघ उतरलाय. भावाळे बी शोएब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती खेळतोय. पुरस्काराच्या यादीतील एक मोठं नाव म्हणून त्याची ओळख कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल तर बाबाळे बी संघ खरं तर गोरेगाव नाईट क्रिकेट स्पर्धा खेळून आलाय. पुढे सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू पॉइंटला उपस्थित. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले. खरं तर मेघराज होते. पवनचे धाकटे बंधू होते आणि अखेर बॉलला त्याने अडवलाय. त्यामुळे इथून डॉट बॉल. सुटकेचा मोकळा निश्वास सोडलाय सूरज केने. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. आज पवन केने भावेश पवार टीम मध्ये नाही आहेत. ISPL साठी ते दाखल झाले. त्यामुळे तुम्हाला पार मिळतील या मॅच मध्ये जिम्मेदारी आहे सूरजच्या खांद्यावरती. सिंगल धाव देखील मिळेल. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळते. सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना 15 धाबा फलकावरती जोडले जातील. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावरती. आतापर्यंत जवळ 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. त्यामुळे अजूनही शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक बॉलवरती खरं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता चेंज होताना पार मिळेल. कारण लेफ्टी आणि राईटी बॅटर तुम्हाला पार मिळतोय. त्यामुळे पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होतीये. धावफलक 15 धाबा. इनफिल्डच्या वरनं खेळला. फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बॉल जाईल सीमारेषा पार. भालेकरच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकार आलाय. त्यामुळे षटक क्रमांक 1 चा खेळ इथे मात्र संपन्न होतोय. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल. 19 धाबा. 57 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचे. टॉस जिंकला होता टीम घोरसैब संघ आणि त्यानंतर निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. आणि आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा बॅटिंग आली आहे बावाळे बी संघाची. खरं तर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 56 धावा तिथे नोंदवल्या. 57 धावाचं टार्गेट आपण पाहिलं आणि आता त्या 57 धावाचं टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार भीतीये. 19 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. त्यामुळे अजूनही 24 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता टीम बावाळे बी संघाला 38 धावांची गरज. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही पाहता या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला जरूर पार मिळेल. संदीपजी कंटे जे ऑफिशियल हेड आहेत, ऑफिशियल अपडेटर, त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. कॉन्ट्रीब्यूट किलाटी या ब्रीद वाक्यासह चांगली कामगिरी पार मिळेल. सूरज धुळे देखील आपल्यासोबत जोडले गेले. त्याच्या साथीने भावेश धुळे असतील कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्हाला पार भेटतील. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पार मिळेल. सुशांत इरमाळी देखील जोडले गेलेत. खोदून काढलाय. गोपुनी सारखी बॅट फिरवली आहे आणि हा हेलिकॉप्टर लँड कुठे होतोय तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका सीमा पार षटकार. हा षटकार आलाय. या वेळेला देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट.
अगदी वेगाने खरं तर बॉल टप्पा पडल्यानंतर निघून जातोय एससी रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला बार बेल. मुख्य व्यासपीठावरती शोएब यांचं आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे शोएब. या स्पर्धेच्या माध्यमातून अदलान स्पोर्ट्स भाबाळे बी हा संघ मैदानावरती खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते शोएब यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक हसलाय आणि अखेर फलंदाज रुसलाय, कारण त्याला मैदान सोडावं लागेल. धक्का लागतो पहिला टीम भावाळे बस संघाला. सूरज केणे बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिला झटका लागतोय, एक षटकार ठोकला होता दिशांच्या विरोधात आणि अखेर विकेट मिळतीये. त्यामुळे आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. नवनाथ मुकणे इनॅट नंबर 3 वरती दाखल होतोय. पहिल्या ओव्हरच्या अंती 19 धाबा धाफलकावरती जोडल्या गेल्यात. त्यानंतर तुम्ही पाहता आता षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपदावरती पार मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे पॉवर प्लेचे 2 ओव्हर तुम्हाला पार मिळतील. आणि खरं तर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये तोडफोड बॅटिंग आपण पाहिली आहे, त्यामुळे 19 धाबा तिथे जोडल्या गेल्या. आणि अखेर आता ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे झालाय जरूर, परंतु या मॅचमध्ये आता षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती दिशांकच्या विरोधात एक षटकार दाखवल्यानंतर खरं तर आम्ही नेहमी म्हणत असतो पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये, आणि पुढच्या बॉलवरती कमबॅक केलाय. सलगचे 2 बॉल डॉट तुम्हाला पार मिळतील. त्यामध्ये एक विकेट देखील आली आहे, ती देखील सूरज खेडेची. राईट नंबर 2 विकेट. हाफ ट्रॅकर बॉल खेचला ऑन साइडला, आडवा बाट विकेट. क्षेत्ररक्षक चेस मोठी आहे, बॉल अडवलाय, त्यामुळे इथून एक सिंगल धाव मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती आतापर्यंत 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये खरं तर टार्गेट तितकं मोठं नाहीये, परंतु गोरसे नाव मोठं आहे हे विसरून चालणार नाहीये. कोणत्याही क्षणाला सामना टर्न करू शकतात. या मॅचमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर पाडलं थोडंसं जड टीम भावाळे बीचं, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत ही लढत रंगेल यात मात्र शंका नाहीये. कारण भिवंडीचं क्रिकेट तुम्हाला पार मिळेल. दोन्ही संघाचा विचार केला तर भिवंडी तालुक्यातील दोन्ही संघ मैदानावरती खेळतात. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला पार मिळतीये. महत्वाच्या भूमिकेत विवेक गायकवाड सर तर त्यांच्या साथीनं केपी कुणाल पेनकर मॅन फ्रॉम बदलापूर. नामांकित पंच तुम्हाला पार मिळतील. तिसरे पंच आमचे मोगली दुविधा मनस्थितीमध्ये होते, कुठे फटका खेचायचाय यावेळेस तुम्ही पाहता. आणि अखेर ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले. विश्वनाथ धुळे आम्हाला माहिती देतील. 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या वेळेला देखील पुन्हा एकदा 30 लाईन पाहायला मिळते का हे आपण पाहणार आहोत. पंच वळतायत आणि अखेर इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा केलाय, परंतु आता थर्ड अंपायर घेण्यात आला. पंच निर्णय कोणाचा असेल? रिव्ह्यूचा. फिल्डिंग रिव्ह्यू आहे. त्यामुळे आपण चेक करू नक्की तिथे घडले तरी काय. हे आपल्याकडे थोडस वेळ आहे. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समॅनसाठी सायकल लाभली आहे त्यांचे रोहिदास भाऊ केणे, चौबीचे उद्योजक समाजसेवक, त्यांचाही आपण आभार व्यक्त करतो. त्यासोबत ऋषिकेशजी केणे आपलंही मनपूर्वक आभार. खरं तर आर के फिटनेस 26 जानेवारी रोजी खरं तर उद्घाटन सोहळा. व्हाईट बॉल आहे, त्यामुळे एकदा इथे इक्विटी जाईल. आर के फिटनेस म्हटलं की 26 जानेवारी रोजी खरं तर उद्घाटन सोहळा तुम्हाला पार मिळेल. जोबिलीपाडा पोलीस चौकीच्या समोर इंडियन पेट्रोल पंपच्या इथे खरं तर ही जिम. आणि खरं तर या धकाधकीच्या जीवनामध्ये फिटनेस भरपूर जरुरी आहे, महत्वाचं आहे. त्यामुळेच की काय आर के म्हटलं की ऋषिकेश केणे यांच्या माध्यमातून एक मोठी जिम बांधण्यात आली आणि त्यामध्ये खरं तर आपण देखील प्रवेश करू शकता. कारण एक चांगली जिम, एक चांगलं फिटनेस. बॅकफुटला गेले, पंच करायचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती दिशांक दाखल झालेत. एक विकेट त्यांना मिळाली आहे आणि अखेर पुन्हा एकदा इथे मात्र कमबॅक करतात. सलग 3 बॉल आपण पाहतो. एक डॉट जरूर आलाय, परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पार मिळेल.
शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 धावफरक तुम्हाला बाल मिळेल 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात उलटा पुलटा हा रिव्हर्सचा फटका तुम्हाला पार मिळतोय फटका दमदार आहे धावा देखील चांगला मिळतील बॉल जाईल सीमारेषा पार भालेकरचा वार चौकार धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे 24 धावाची गरज 18 बॉल 24 धावा तू चेस करायचे त्या मॅच मध्ये त्यामुळे आपण पाहतोय अजूनही सर्कलची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे आटपून लावली आहे आणि अखेर 18 बॉल मध्ये 24 धावा चेस करावा लागतील काही होऊ शकतो या मॅच मध्ये दोन्ही संघ तुम्ही पाहताय मोठ्या ताकदीने उतरलेत कारण सध्याच्या घडीला घोरसईचा मलिंगा बॉलिंग ट्रॅक वरती येतोय कपिल केने हा खेळाडू तुम्हाला पार बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय समोर नवनाथ मुकणे बाबाळे बी विरोधात गोरसई बी दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तर ज्या ज्या संघाच्या समोर बी लागले नावापुढे ते संघ चांगली कामगिरी करतात मग त्यामध्ये वडवली बी संघ देखील आपण पाहतोय गोठेकर बी संघ असेल बाबाळे बी गोरसई बी आणि जोवेली बी विश्वनाथ धुळे परंतु आज थोडीशी गडबड झाली हरकत नाहीये यावेळेला देखील पुन्हा एकदा डॉट बॉल बाल मिळेल चांगली सुरुवात सलगचा दुसरा डॉट तुम्हाला पार मिळतोय 18 बॉल मध्ये आता 24 धावाची गरज असताना सलगचे 2 बॉल डॉट तुम्हाला पार मिळतील कमबॅक करतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय घोरसईचा मलिंगा तुम्ही पाहताय कपिल केने सलगचा दुसरा बॉल तुम्हाला डॉट पार मिळेल खरं तर टी शर्ट आपण पाहतोय स्पॉन्सर बाय भावेश पवार सर भावेश पवार हे नाव भरपूर मोठं आहे बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न तिसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल मी आधीच म्हटलं होतं काही होऊ शकतो कारण घोरसई संघ खेळतोय 18 बॉल मध्ये 24 धावाची गरज असताना टाकलेले सलग 3 डॉट बॉल या मॅच मध्ये तुम्ही पाहताय अजूनही बेगीट करण्याचा प्रयत्न होता सलगचा चौथा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल त्यामुळे अजूनही तुम्ही पाहता या मॅच मध्ये समीकरणात येऊन ठेपलंय येणारे 14 बॉल विकेट इथे मिळते नवनाथ मुकलेला मैदान सोडावं लागेल 14 बॉल 24 धावाची गरज सो मच अजून एक धक्का लागलाय 4 बॉलचा खेळ संपन्न होतोय आणि खर तर एकामागे एक आपण पाहतोय बॅटर देखील मैदानावरती आउटच होत चाललेत कारण सलगचा चौथा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल मोकाच्या निर्णयाक्षणी आता धोक्याची घंटा वाजली आहे म्हटलं जातं ना यू ही नहीं मिलती राही को मंजिल दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है अरे पूछो चिड़ू से कैसा बनाती है आशियाना अवडी तिनका तिनका उठायला पडताय ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून जोगर षटकार येत नाहीयेत ना त्यावेळेस थेंबे थेंबे तळे साचे सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं परंतु आतापर्यंत ते चित्र पाहायला मिळत नाहीये नवनाथ मुकलेला आपण पाहतोय सलगचा चौथा डॉट बॉल हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न पंचाकडे पाहत राहिले की हा चेंडू वाईट आहे का परंतु त्यानंतर आपण पाहतोय 1 फॉर दी ओव्हरचा इशारा तुम्हाला पार मिळेल या स्पर्धेमध्ये पहिले मॅडम षटक टाकलंय वडवली बीच्या खेळाडूंना कमलेशनं तिसऱ्या पदाची आता मदत घेतली आहे बॅटिंग रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी आणि पंचांनी खरं तर 1 फॉर दी ओव्हर हा इशारा देण्यात आलाय एक महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय जर खेळाडू कक्षातून कोणत्याही खेळाडूने जर आवाज दिला की रिव्ह्यू घ्यायचा आहे तर तो रिव्ह्यू मिळणार नाहीये जे आतमध्ये खेळाडू आहेत त्यांनीच आवाज द्यायला हवा पंचायची आपण नोंद घ्यायची चेक आपण करतोय नक्की तिथे घडले काय तिसरे पंच आपले चेक करतायत नक्की तिथे घडले काय टप्पा पडल्यानंतर बॉलने बाउन्स घेतलाय की काय या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील टेनिस क्रिकेट .in म्हटलं की दूध का दूध पाणी का पाणी व्हाईट बॉल त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात
धावफलक पुढे सरकेल. 1 फॉर द ओव्हर. बिग हिट करण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळतोय. या मॅच मध्ये कपिल केने मैदानावरती दाखल झाला आणि फक्त आणि फक्त एक्स्ट्राच्या स्वरूपात एकच धाव खर्च करत असताना राऊंड द विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल आणि अखेर काय षटक टाकलाय कपिल केने. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. धावफलक पूर्णपणे आता थांबलाय. 6 बॉल 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 12 बॉल मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. 12 बॉल 23 धाबातून चेस करावं लागतील मैदानावरती सुजित जाधव. सो मच. 12 बॉल 23 धाबाची गरज या मॅच मध्ये. नवीन गोरदास मैदानावरती दाखल होतोय. किशोर मुकादम उर्फ बाबू हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. मैदानावरती दाखल झालाय. तर स्टॅकिंग वरती योगेश भालेकर हा खेळाडू तुम्हाला पार मिळतोय. कासगावच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं खूप चांगला खेळ योगेश भालेकर दाखवला. तिथे मालिकावीराची बाईक जिंकली आहे योगेश भालेकर. तोच खेळाडू आता स्टॅकिंग एरियावरती तुम्हाला पार मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती बाबू दाखल होतोय. लेफ्ट हँड सीमर हा गोरदास तुम्हाला पार मिळेल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट न आता तो दाखल होतोय. 12 बॉल मध्ये 23 धाबा. इथून मात्र रोखायचे याच अनुषंगाने आता बॉलिंग ट्रॅक वरती किशोर. पहिला बॉल हलक्या बॉलला ढकललाय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल एकपटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतायत. 2 धाबा एकपट्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर भरदा वेगळे या 2 धाबा इथे मिळतात. पुन्हा एकदा रिव्ह्यू. सॉफ्ट सिग्नल खरं तर नॉट आउट देण्यात आलाय केपी सरांच्या माध्यमातून आणि त्यानंतर आता आपण चेक करू नक्की तिथे घडले काय. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे की इथून मात्र बॅट्समन आउट असतील हे चित्र आपण पाहणार आहोत. चेअरमन क्रीडा मंडळ जोबिली गाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक. चला सेफ आहेत त्यामुळे 2 धाबे ते एकपट जातील. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 57 धाबाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. त्याच अनुषंगाने बॅटिंग करायचे. बाबूच्या पहिल्या बॉलवरती 2 धाबा जोडले गेले त्यामुळे अजून या मॅच मध्ये 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 21 धाबाची गरज आहे. 11 बॉल 21 धाबा. वेळ थोडस जास्त जातोय टीम गोरसे बी याची पण नोंद घ्यायची. स्टॅकिंग एरियावरती भालेकर. लेफ्ट मोर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. लगा तो आबाद नाही तर बरबाद असं म्हटलं जातं आणि अखेर डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती दुहेरी आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती पार भीतीये. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 21 धाबाची गरज. बिग हिट ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नाहीये. 2 धाबा एकपट्याचा प्रयत्न करतील. सिंगल मारली आणि सिंगल वरती थांबावं लागेल. डीप मधून तुम्ही पाहताय ऋषभ पवार वेगानं पोहोचलाय आणि नुसता पोहोचला नाही तर बॉल लावून थ्रोपैकी करतोय त्यामुळे ॲक्युरेट थ्रोपैकी तुम्हाला पार मिळेल आणि अखेर सिंगल मिळतीये. दुसऱ्या धावाचं माणूस होतं धाडस नव्हतं त्यामुळेच की काय तुम्ही पाहता इथून एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना क्षणात फिल्डिंगचं खरं तर चेंज होताना तुम्हाला पार मिळेल. विखुरलेल्या अवस्थेमध्ये फिल्डिंग तुम्हाला पार मिळतीये परंतु जो खेळाडू मिड विकेटला आहे तो जेव्हा बॅट्समन राईट येईल तेव्हा मिड विकेटला जातोय. जो लेफ्टी बॅट्समन येतोय तेव्हा देखील तो मिड विकेटला तुम्हाला फिल्डर पार मिळेल. क्षणात खरं तर क्षेत्ररक्षण चेंज केले जात आहे आणि याच खेळासाठी तर गोरसाई बस संघ देखील ओळखला जातो. साखीगिरीवरती सुजित जाधव. विकेट करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील टप्पा पडला. भरदा वेगाने बॉल चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये पडतो. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली आहे. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 38 धाबा धावफलकावरती जोडले जातील. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे त्यामुळे आता 9 बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील. 19 धाबा. बिग हिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय.
बाबू जज करतोय, स्वतः गोलंदाज पोहोचलाय आणि अखेर कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितले. त्यामुळे इथून 2 धाबा एक पडल्या जातील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 8 बॉलचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. अजूनही 17 धाब्याची गरज आहे. 2 बॉल भरपूर महत्वाचे. त्या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये जर एखादा मोठा फटका येतो तर कमबॅक करेल टीम भावाळे बी. जर इथून दोन्ही चेंडू डॉट आले तर पुन्हा एकदा वर्चस्व असेल टीम घोरसाई बी या संघाचा. या मॅच मध्ये 70 धाबा चेस करायच्या. बेगीट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा बॅटम पार्टच्या मधनं भन्नाट वेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अखेर 5वा बॉल राहिलाय बाबूच्या नावावरती. त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय 7 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. तर जिंकण्याकरिता 17 धाबाची गरज आहे. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झाले. ड्राईव्ह केला होम साईडला, गॅप मधून बॉल जाईल मोठी दरी, त्या दरीला भेदून तुम्ही बघून चिरत पाडत बॉल सीमा फुआर मोका जनरेशन ठोकलाय चौकार. चार ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल धाव पोहोचली आहे 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या बाद मध्ये अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धाबाची गरज आहे. 6 बॉल मध्ये 13 धाबा चेस करायचे आहेत. मैदानावरती उन्हाचा तडाखा भरपूर आहे. त्यामुळे आता इथून पाणीची गरज आहे. परंतु नुसता पाणी घेऊन रणजित पाटील दाखल झालाय की इथून काहीसा कानमंत्र घेऊन तो दाखल झालाय. कसं खेळायचं या मॅच मध्ये, कारण गोरसाई बी विरोधात बाबाळे बी भिवंडी तालुक्यातील 2 ताकदवर संघ मैदानावरती खेळत आहे. निमित्त फक्त एकच, स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक. करण धुळे यांच्या पिताश्रीच्या नावानं ही स्पर्धा रंगतीये. बदलापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे. खरं तर एखादी देशामध्ये आपण पाहतोय करण धुळे नेहमीच खेळत असतो आणि खरं तर चेसिंग कंपल्सरी आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होतोय कपिल खेणे. पहिला बॉल राऊंड द विकेट. 6 बॉल 13 धावा. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅपमधून खेचलाय, पॉइंटला खेळाडू नाहीये, बॉल जाईल जमिनीला गुदगुल्या करत दन 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 करत सीमारेषा पार. भालेकरच्या बॅटमधून येतो. थँक्यू सो मच. चौकार आलाय. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झालाय. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांची तोबा गर्दी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये पालघर भागातून दानिव विश्वनाथ जाधव चा संघ तुम्हाला पार मिळतोय. तर पुन्हा एकदा त्यांच्या अगेन्स्ट वनु स्पोर्ट्स टीम बिबली योगीजी पाटील जे मांडाचे आहेत त्यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आलाय. टेंबिवली संघ परेश गोराटकर, प्रतीक पाटील, मौनिश पाटीलचा खेळ आज तुम्हाला पार मिळणार या स्पर्धेमध्ये. त्यामुळे आज इथून सर्व संघ चांगला खेळ दाखवतील यातील मात्र शंका नाहीये. हा सामना देखील मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. आतापर्यंत 1 बॉल वरती चौकार आलाय. त्यामुळे 5 बॉल 9 धावांची गरज. हा फुल टॉस जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. डिपॅक स्कोर लेग सीमारेषा पार. भालेकरच्या बॅटमध्ये आलाय षटकार. संघाचे 2 तारणहार ज्यांच्या नावानं संघ ओळखला जातो. सर बाबेश पवार, एबन पवनची कमी भासतीये, हो भासतीये या मॅच मध्ये देखील. बेगीट करण्याचा प्रयत्न होता. 4 बॉल मध्ये 3 धाबाची गरज. यष्टांच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल माली, दुसऱ्या धाबाचा प्रयत्न आणि अखेर स्कोर आर लेबल. 2 धाबा इथे एकवटल्या जातील. त्यामुळे या मॅच मध्ये आता फक्त एका धाब्याची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग तर कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. अदलान स्पोर्ट्स जय बजरंग भाबाळे बी च्या विरोधात तुम्ही पाहता संघ मैदानावरती खेळतोय. मयूरदादा आरिवले, फन्सीपाडा,
पुरस्कृत संघ मैदानावरती खेळतोय गोरसई बी, जय बजरंग गोरसई बी. हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका धाब्याची गरज आहे. ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला आहे आणि अखेर सामना इथे आपण पाहतोय डेड बॉल घोषित करण्यात आला, कारण बॅटरचा लक्ष नव्हता. आडबा बाटला खेचलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकलाय टीम अदलान स्पोर्ट्स भावळे बी संघाने. अभिनंदन. तर हार्डलक टीम गोरसई बी.